वागलं गेलं. सगळा गाव मामाच्या पाठीमागं चालू लागला. मेंढरं चालत होती आणि मामा सरळ आलं. मामा लिंगापुरात पोचलं गेलं. लिंगापुरात पोचल्या बरोबर पावसानं सुरुवात केली. समाधी काळ समोर आहे. मामाने अगोदर नियोजन केलं होतं, कुठं मेंढरं मारायची, कुठं जाळं मारायचं, कुठं वाहनं उभा करायचं, कुठं तंबू मारायचा. आणि पोचल्या बरोबर दो पावसानं सुरुवात केली. नदीला पाणी आलं. गावातली माणसं मेंढराकडे येऊ शकत नव्हती आणि मेंढराकडे असणारे सेवादारी गावात जाऊ शकत नव्हती. 3 दिवस सतत पाऊस पडत होता. काही करावं कळत नव्हतं. मेंढरांना चारा पाणी नाही, देवाला अन्न नाही. मामा पावसात उभं होतं. धो पाऊस पडत होता. करायचं खायचं, करायचं खायचं. गावातल्या माणसाची येताना ते लांबून बघत असताना मामांना पुन्हा शय्या केली. दगडावर दगड ठेवली. मामाला त्याच्या हात बसवलं. छत्री धरून सेवादारी उभे होते. देवाला पाऊस लागू नये. 3 दिवस झाल्या बरोबर शिवाला बमाने बोलवलं. शिवा, अरे पोटात अन्नाचा तुकडा नाही, घास नाही, काय शेळ पाका घावतंय का बघ. तळावरील अन्नदान संपलं होतं. समाधी काळ मंडळी समोर आहे. समाधी काळ समोर आलाय. समाधी काळामध्ये 3 दिवस पाऊस पडतोय. अन्नधान्य सगळं संपलेलं आहे. कुठं काय तुकडा नाही, काय नाही. सगळे सेवादारी उपाशी असताना मामाने सहज आवाज दिला, ए शिवा, अरे अर्धे भाकरी तुकडा काय घावतोय का बघ. सगळं तळ झाडला, कुठं भाकरी नाही, काय नाही. मामाला काय सांगावं, कसं सांगावं. देवाच्या अंगावर छत्री धरून उभे असणारे शिवाच्या डोळ्यात वाश्रू लावते. काय देवाला बोलावं, कसं सांगावं, भाकरी सुद्धा नाही. शिवा तलाव गेला. इकडं तिकडं बघितलं, डोळ्यात